मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून नरेंद्र मोदींच्या विरोधकांमध्ये एक विचित्र प्रकारचं गोंधळ निर्माण झालं. त्या लोकांना कळत नाहीये की या ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करावं की विरोध करावं. कारण समर्थन केलं तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला फायदा पोहोचणार आणि विरोध केला तर मग जनतेमध्ये आपली एक छवी निर्माण होईल की आपण बीजेपीच्या विरोधात जाता जाता देशाच्या विरोधात जातोय. त्यामुळे मग बीजेपी आपलेच व्हिडिओ वापरून आपल्या विरुद्ध एक देशविरोधी असल्याचा, अँटी नॅशनल असल्याचा नरेटिव्ह बिल्ड करू शकते. यामुळे झालंय असं की हा अटॅक झालाच नाही किंवा हा ऑपरेशन झालाच नाही अशा प्रकारचे दावे सुद्धा यावेळी करता येत नाहीत. कारण बालाकोट आणि उरी जेव्हा झालं तेव्हा हे लोक सरळपणे बोलून गेले की भारत सरकारने पाकिस्तानावर अशी सर्जिकल स्ट्राईक केली आहे, एअर स्ट्राईक केली आहे, तर याचा पुरावा दाखवा. आणि त्यावेळी सेनेकडे असा कुठलाही पुरावा नव्हता दाखवण्यासाठी. पण त्यावेळी कसं बसं बीजेपीने हा मॅटर क्लोज केला. पण यावेळी जे ऑपरेशन सिंदूर झालंय याचे पुरावे स्वतः पाकिस्तानची जनता देते. जेव्हा पाकिस्तानमध्ये आपले ड्रोन पोहोचले, आपली मिसाईल पोहोचली आणि तिथल्या आतंकवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केलं, नंतर आपण त्यांचे एअरबेस उडवले, तेव्हा त्यांच्यात जनतेने व्हिडिओज काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. आणि जगाला आपल्या भारतीय सेनेची ताकदसुद्धा पाकिस्तानच्या लोकांनीच दाखवली. आपण तर नंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर संपलं आणि आपण घोषणा केली की आमची कारवाई संपली आहे, तेव्हा एक पत्रकार परिषद घेऊन अगदी फार वेळानंतर आपण ते पुरावे समोर ठेवले आणि आताही एक एक पुरावा दिला जातोय. पण जे व्हिडिओज आतापर्यंत आपल्यासमोर आले ते सगळेच्या सगळेच पाकिस्तानमधून आलेत. आपल्या जनतेने एकही व्हिडिओ किंवा आपल्या सरकारने, मीडियाने यातला एकही व्हिडिओ काढलेला नाही आहे. त्यामुळे या विरोधी पक्षांना हेही बोलता येत नाही आहे की हा ऑपरेशन झालाच नाही आहे, कारण पुरावे इतके यावेळी मजबूत आहे. त्यामुळे झालं असं आहे की नरेंद्र मोदींचं जे यश आहे ना या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, या यशामुळे अनेक लोकांना एक नरेंद्र मोदींची प्रसिद्धी जी आहे ती पाहवत नाही आहे. लोकांना राग येतोय, द्वेष त्यांच्या मनात निर्माण झाला की ज्या व्यक्तीला आपण चायवाला म्हणून हिणवत होतो, त्याला आपण म्हणत होतो की पंतप्रधान होण्यापेक्षा संसदेच्या बाहेर तुम्हाला एक चायची टपरी उघडून देतो, तिथे तुम्ही चाय विकत जा, देश सांभाळणं हे तुमच्या क्षमतेचं नाही आहे. आणि तोच व्यक्ती तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान झालाच आहे. पण पाकिस्तानच्या विरोधात जे आपल्या सरकारमध्ये असताना, इतके वर्ष आपला पंतप्रधान असताना आपण करू शकलो नाही, ते हा मोदी नावाचा व्यक्ती कसा करतोय यामुळे अनेक लोकांना राग येतोय, पाहवत नाही. आणि त्यापैकीच एक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा आहेत. आता ममता बॅनर्जी यांची परिस्थिती फार विचित्र आहे. एकतर भारत सरकारने जे 7 शिष्टमंडळ बाहेरच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला, त्यापैकीच एका शिष्टमंडळात यांचा खासदार युसूफ पठाण, जो की एक पूर्व सुप्रसिद्ध क्रिकेटर राहिलेला आहे आणि हा ग्लोबल आयकॉनसुद्धा आहे, त्यामुळे यांना पाठवण्यात भारताचा फायदा होता. आणि हे जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात एखादा स्टेटमेंट देतील तर ग्लोबल आयकॉन असल्यामुळे यांचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतील, लोक याला महत्त्व देतील. या कारणाने त्यांचं नाव या शिष्टमंडळामध्ये ॲड करण्यात आलेलं होतं. आता ममता बॅनर्जीच्या पक्षाचा गोंधळ यामुळे उडालं की ज्या राज्यामध्ये त्यांची सरकार आहे, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, त्या बंगालची सरकार ही मुस्लिम मतांवर टिकलेली आहे. ज्या बांगलादेशी मुसलमानांना या लोकांनी आधार कार्ड, वोटर ID कार्ड किंवा राशन कार्ड दिलं आहे, ज्यांना वसवलं आहे, ज्यांना साधन संपत्ती पुरवली आहे, जर पाकिस्तानच्या विरोधात बोलताना यांचा खासदार सापडला, विशेष करून युसूफ पठाण, तर विचार करा की पुढच्या वर्षी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत किती प्रमाणात मुस्लिम मतं ही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून माघार घेतील, देणार नाहीत मतं. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना कळेन असं झालं की नाव मागं घेतलं तर देशविरोधी टॅग तर बसेलच, पण याचा नुकसान आपल्याला हिंदू मतांमध्ये सुद्धा होईल. शेवटी ममता बॅनर्जीने निर्णय घेतला की युसूफ पठाण नको, आपण आपल्या बादशाला म्हणजे अभिषेक बॅनर्जीला त्या शिष्टमंडळामध्ये पाठवूया. त्यांनी काही स्टेटमेंट जरी दिला किंवा तो काही बोलला जरी, त्याला काही ग्लोबल मीडिया जास्त महत्त्व देणार नाही, कारण इंटरनॅशनल मीडियामध्ये अभिषेक बॅनर्जीची काही व्हॅल्यू नाही आहे. पण युसूफ पठाण जर बोलले तर त्याच्या वक्तव्याला जास्त ग्लोबल मीडिया कव्हर करेल, महत्त्व देईल आणि त्यामुळे आपल्या पक्षाला जास्त नुकसान होऊ शकतो विधानसभेच्या निवडणुकीत. आता जे हे मुस्लिम प्रेम किंवा पाकिस्तान प्रेम ममता बॅनर्जी यांच्या मनात जागृत झालं आहे मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यासाठी, त्याच नेमक्या जखमेवर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन म्हणजे ममता बॅनर्जीच्या मैदानात येऊन बॅटिंग करत छक्का मारला आहे. त्या जखमेवर मोठ्या प्रमाणात मीठ सोडलेलं आहे कालच्या दिवसात.
त्याने एक छोटंसं भाषण केलं आणि त्या भाषणात निर्मम सरकार म्हणत जे शब्द नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात ममता बॅनर्जीसाठी आणि त्यांच्या सरकारसाठी वापरले आहेत ते यापूर्वी अगदी इतक्या स्पष्टपणे नरेंद्र मोदी कधीच बोललेले नव्हते. नरेंद्र मोदींनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की मुर्शिदाबाद आणि मालदामध्ये जे घडलं ते या सरकारचं म्हणजे ममता बॅनर्जीच्या निर्ममतेचं उदाहरण आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे म्हणजे मुसलमानांना आपल्या जवळ करण्याचं जे राजकारण ममता बॅनर्जी करताय त्या राजकारणामुळे गुंडागर्दीला ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये खुली सूट दिलेली आहे. पोलीस फक्त तमाशा बघताय. आणि मित्रांनो, हे पोलिसांचं संदर्भ जे नरेंद्र मोदींनी दिलं आहे ना त्याचं ताजं उदाहरण आपल्याला कालच्याच दिवशी पाहायला मिळालं. ज्यावेळी नरेंद्र मोदी भाषण देत होते पश्चिम बंगालमध्ये त्याचवेळी कोलकाता पोलीस इंस्टाग्रामवरल्या एक आपली इन्फ्लुएन्सर आहे, तिचं नाव म्हणजे सष्मिता, तिने एक पाकिस्तानच्या विरोधात एक रील बनवलेली होती, एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेली होती ज्यात ती पाकिस्तानी सरकारला आणि त्यांच्या त्या एक धर्मांध विचारधारेला ती टीका करत होती. आता यावरून एक पाकिस्तानी विचारधारेचा पश्चिम बंगालमध्ये राहणारा व्यक्ती कोलकाता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि म्हणतो की मला फार हे जी रील केली आहे ती आवडलेली नाही आहे आणि आमच्या एक मोहम्मद यांचा हा अपमान झालेला आहे, त्यामुळे तुम्ही FIR लिहा आणि या मुलीला लवकरात लवकर अरेस्ट करा, अटक करा. आणि मित्रांनो, विचार करा की कोलकाता पोलीस त्या बिचाऱ्या मुलीला गुरुग्राममधून कालच्या दिवशी अटक करण्याचा प्रयत्न करते. नाही त्यांच्याकडे वॉरंट होता, फक्त एक FIRच्या बेसिसवर, आणि तेही त्या मुलीने पाकिस्तानवर टीका करणारी एक रील बनवली म्हणून. मला तर कधी कधी वाटतं की कोलकाता पोलीस आणि पश्चिम बंगालच्या पोलिसांनी आता आपल्या खांद्यावर जे पश्चिम बंगाल पोलिसाचं टॅग लिहिलं आहे ते काढून पाकिस्तान पोलीस म्हणून एक लावून टाकावं. कारण जर भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीला तुम्ही पाकिस्तानवर टीका केली म्हणून अरेस्ट करणार असाल, अटक करणार असाल, तर तुम्ही या भारतातल्या एखाद्या राज्याची पोलीस नसून पाकिस्तानचे पोलीस आहात. आणि ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नाही आहेत, तर अखंड बांगलादेश ज्याला म्हणतात ना त्या अखंड बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून मला वाटतं ममता बॅनर्जीला आता एक ताजपोशी करून टाकायला पाहिजे, त्यांचा राज्याभिषेक करून टाका. कारण त्या आताही सध्या ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये राज्य करतायत, पोलीस त्यांच्या नौकर आहेतच. आज पश्चिम बंगालची पोलीस म्हणजे तृणमूल काँग्रेसची एक सेकंड लाईन कार्यकर्त्यांची लाईन झालेली आहे. कार्यकर्ते पक्षासाठी काम करतातच, पण ज्या भागांमध्ये कार्यकर्त्यांना डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होता येत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल, त्याची मारहाण करायची असेल आणि आपल्या पक्षाचं नाव खराब न करता सरकारी यंत्रणेचा वापर करायचा असेल, तिथे कोलकाता पोलीस लगेच ममता बॅनर्जी सेवा करण्यासाठी पुढे येते. आणि सष्मिता हे काही पहिलं उदाहरण नाही आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणं, हजारो उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये इतकी गुन्हेगारी वाढलेली आहे, त्याला आळा घालण्यापेक्षा कोलकाता पोलीस राज्याच्या बाहेर लोकांना पकडण्यात व्यस्त आहे, जे लोक पश्चिम बंगालच्या सरकारवर टीका करत आहेत. म्हणजे ही राज्याची पोलीस नाही आहे, तर TMC पक्षाची एक पर्सनल सिक्युरिटी गार्डसारखी कोलकाता पोलीस आज वागते. जर तुम्ही सरकारवर टीका केली तर लगेच तुमच्या घरी पश्चिम बंगालची पोलीस येऊ शकते. तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल, हरियाणामध्ये राहत असाल, पंजाबमध्ये राहत असाल किंवा इतर कुठल्या तरी BJP शासित राज्यांमध्ये राहत असाल, पश्चिम बंगालच्या पोलिसांना कोणीही रोखूच शकत नाही. अशा प्रकारची एक राजशाही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी चालवलेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी हे जे मुर्शिदाबाद आणि मालदाचं जे उदाहरण दिलेलं आहे किंवा मुद्दामून याचा संदर्भ घेतला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे मी म्हणालो की नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींच्या जखमेवर एक मीठ जोडलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारची सरकार चालवताय, हे सरकार खरंच लोकांना स्वीकृत आहे का. तुष्टीकरणाच्या राजकारणाचीही एक सीमा असते मित्रांनो. तुम्ही हिंदू आणि मुसलमानांना एकत्र घेऊन चालत आहात किंवा आपण सेक्युलर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं आणि तुम्ही पूर्णपणे इस्लाम धार्जिक किंवा एकदम मुसलमानांचे गुलाम होऊन जाणं, त्यांच्या मतासाठी लाचार होऊन जाणं, त्यांच्यासमोर लोटांगण घालणं, हे एक वेगळी गोष्ट असते आणि हेच ममता बॅनर्जी करतायत. जर तुम्ही देशाच्या सोबत उभे नसाल संकटाच्या काळात, आज ऑपरेशन सिंदूर नंतर OWC सारखे लोकसुद्धा भारत सरकारसोबत उभे आहेत. नरेंद्र मोदींचा तो कट्टर शत्रू असून सुद्धा भारताची बाजू मांडण्यासाठी तो अनेक मुस्लिम देशांमध्ये गेलाय ना. पण ममता बॅनर्जी आपल्या खासदाराला युसूफ पठाणला पाठवत नाहीत, कारण त्यांना मुस्लिम मतं जास्त गरजेची वाटतात. भारत गेला तर गेला, भारताचे अनेक सैनिक शहीद होत आहेत किंवा शहीद तर माझ्या मते हे लोक शब्द वापरतही नसतील. जर सैनिक मरतायत तर त्यांना मरू द्या, अशा प्रकारची विचारधारा मला वाटतं या लोकांची झालेली आहे.
ज्या लोकांना फक्त आपला पक्ष, आपले किती आमदार निवडून आणायचे आहेत, आपल्याला किती पैसे कमवायचे आहेत, पश्चिम बंगालला अजून किती जास्तीत जास्त आपल्याला लुटता येईल, फक्त हेच एकमात्र उद्दिष्ट ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मला दिसतंय. त्यामुळे BJPचे सगळेच कार्यकर्ते पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार काम करत आहेतच. पण पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवणं इतकं सोपं नाही आहे, कारण ममता बॅनर्जींनी जी मुस्लिम वोटर बेस एक ग्राउंडवर एस्टॅब्लिश केली आहे, मजबूत केली आहे, ज्या प्रकारची डेमोग्राफी त्या महिलेनी चेंज केली आहे, त्या डेमोग्राफीमध्ये निवडणूक लढवणं आणि एक हिंदुत्ववादी पक्षाला जिंकून येणं इतकं सोपं नाही आहे. नरेंद्र मोदींनी भाषण अगदी उत्तम केलं आहे. शब्दाची जी एक रचना त्यांनी आपल्या भाषणामध्ये केली आणि ज्या प्रकारची कडक शब्दात त्यांनी ममता बॅनर्जी टीका केली ती प्रशंसनीय आहेच. पण पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत BJP खरंच ममता बॅनर्जींना हरवू शकते का, यावर वेगळ्या व्हिडिओमध्ये मला वाटतं चर्चा करण्याची गरज आहे. याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.